कोरोना काळात लॉकडाऊनमधील वीज बिल पूर्णपणे माफ करा अशी मागणी करत भारतीय जनता पार्टीतर्फे उपविभागीय कार्यालयावर धडक देत निवेदन दिले। शासनाने मान्य करूनही अद्याप वीज बिल कुठल्याही प्रकारचे कमी किंवा माफ केले नाही याचा निषेध करीत वीज बिलाची होळी केली। त्यावेळी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। मागील एप्रिल ते जून या काळात संपूर्ण लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांचा रोजगार बुडाला, अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले असल्याने लोकांच्या 2 वेळीच्या खाण्याचीही वांदे झाले असताना अनेकांना भरमसाठ वीज बिल आले। त्यात एकत्रित आलेल्या वीज बिल हे सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेरचे असल्याने अनेकांना अडचण जात आहे। अनेकांनी मागणी केल्याने शासनाने वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप त्यावर काहीही कारवाई झाली नाही। त्याचीच आठवण करून देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी उपविभागीय कार्यालयावर धडक देत तीव्र निषेध केला व वीज बिलाची होळी केली। यावेळी भाजपचे संजय फुंसे, समीर भेंडे, पंजाब राऊत, विवेक चौधरी, प्रसन्ना पाटील, बंडू भूते, सरिता देशमुख, पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, पंचायत समिती सदस्य प्रतिभा डांगे, श्रद्धा वराडे, शुभांगी खंडारे, बबन गावंडे, रवींद्र उपाध्याय, धीरज खेरडे, आशुतोष गुल्हाने आदी बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यात जवळजवळ फरवरी मार्च पासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असल्याने या देशात या राज्यात अनेक दिवसापासून लॉकडाऊन करण्यात आलं। लॉकडाऊन करण्याचा उद्देश या आजाराचा संसर्ग वाढू नये या उद्देशाने लॉकडाऊन करण्यात आलं। आणि लॉकडाऊनच्या काळात या देशातले अनेक औद्योगिक कारखाने, व्यापारी प्रतिष्ठाने, शैक्षणिक संस्था आणि छोटे मोठे उद्योगधंदे हे बंद करण्यात आले आणि अशातच अनेक कामगार बेरोजगार झाले आणि उपाशी आहेत। आणि त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती सुद्धा शेतकऱ्यावर आली आहे। शेतकऱ्यांचे मूग, उडीद, सोयाबीन ही पिकं नष्ट झाली। अनेक ठिकाणी तर अतिवृष्टीनं संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झालं। एकंदरीत या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि या कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य जनजीवन विध्वस्त झालं आणि अशा वेळेस कोणत्याही नागरिकाजवळ पैशाची सोय नाही आणि अशातच वीज वितरण कंपनीने वाढीव बिल जवळजवळ मार्चपासूनचे कोणत्याही प्रकारचं मीटरचं रिडिंग न घेता वाढीव बिल जवळजवळ 10 ते 15,000पर्यंत सर्व गोरगरिबांना, सर्वसामान्य जनतेला या वीज वितरण कंपनीने पाठवले। अशा काळात नागरिकांजवळ पैसा नसताना वीज बिल भरायचे कुठून, म्हणून या आघाडी सरकारनं हे वीज बिल माफ करावं यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, चांदोरवेले तालुक्याच्या वतीनं आज आम्ही मुख्यमंत्री यांना LDO मार्फत निवेदन दिलं आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।